नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सांगली जिल्ह्याला स्थान मिळणार आहे। यावेळी सांगलीची निराशा होणार नाही असा आशावाद मंत्रिपदाचा प्रबळ दावेदार असणारे आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केला आहे। तर सांगलीचे मंत्रिपद निश्चित आहे, आपणास जर ती जबाबदारी मिळाली तर स्वीकारू अशी स्पष्टोक्ती आमदार सुधीर गाडगे यांनी केलेली आहे। आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, सांगली जिल्ह्याला संधी आहे, पण कुणाला द्यायची हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील। मी माझी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष, 4 वेळा आमदार व राज्यमंत्री म्हणून मी काम केलं असून यावेळी संधी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे। जिल्ह्याचा विचार झाला पाहिजे अशी मागणी आपण केलेली आहे। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जिल्ह्याला स्थान मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी मंत्रिपदाची मागणी करणार नाही, मात्र पक्षाने जर मंत्रिपदाची जबाबदारी दिली तर मी टाळणार नसल्याचं आमदार सुधीर गाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप व आमदार शिवाजीराव नाईक यांच्याबरोबर आमदार सुधीर गाडगे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत उतरल्याचं चित्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। त्यानुसार त्यांनी दिल्ली येथील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा केलेली आहे। काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे तर काही नव्यांना संधी दिली जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजप इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलेली आहे। भाजपला जिल्ह्यातून भरभरून यश दिल्यानंतरही पक्षाने आमदारांची निराशा केली आहे। आता अखेरच्या विस्तारात तरी जिल्ह्याला संधी मिळेल अशी आशा आहे। सांगली शहर आणि परिसरात पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती। नवरात्र उत्सवातील शुक्रवार असल्याने दुर्गामाता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी होती। धुक्यामुळे भाविकांसह वाहनधारकांनाही धुक्यातून वाट काढताना कसरत करावी लागली। गेली 2 दिवस पहाटे 5:30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली जात आहे। निसर्गाची वेगवेगळी रूपं एकाच दिवसात दिसू लागलेली आहेत। सांगली शहरात गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही पहाटेपासून 8 वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली होती। दाट धुक्यामुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह शाळकरी मुलं, व्यावसायिक तसेच दुर्गामाता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना धुक्यामधून वाट शोधत जावं लागलं। दाट धुकं असल्यामुळे वाहनांना सावकाश जावं लागत होतं। 8 वाजल्यानंतर सूर्यदर्शन झालं। गेली 2 दिवस अशीच परिस्थिती होती। सकाळ दाट धुकं आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांनी घेतला। गुरुवारी दुपारी शहरासह जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान 32 अंशापर्यंत गेलं होतं। गेल्या आठवड्यात उकाडा आणि थंडी असे दोन्ही अनुभव एकाच आठवड्यामध्ये येत होते। आता धुके आणि कडक उन्हाचा खेळ सुरू झालेला आहे। भारतीय हवामान खात्याने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार आगामी 4 दिवस तापमानात चढ उतार अनुभवास येतील। हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे। राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत सरकारकडून प्रत्यक्ष आढावा घेतला जात आहे। राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळ जाहीर केला जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री सुभाष देशमुख जिल्ह्यातील जत, कवटेमंकाळ, खानापूर आणि आटपाडी तालुक्याची पाहणी करणार आहेत। जिल्ह्यात दुष्काळी स्थिती वाढू लागली असल्याने शासनाकडून गांभीर्याने याची दखल घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारी यंत्रणेला उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश दिले जात आहेत। दुष्काळी परिस्थितीबाबत अंतिम अहवाल मिळाल्यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत। शनिवारी जत तालुक्यातील कुंभारी, कवटेमंकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, खानापूर तालुक्यातील हिवरे, आटपाडी तालुक्यातील तडवळे येथील दुष्काळाची पाहणी ते करणार आहेत। पालकमंत्री शासनाला दुष्काळी पाहणीचा अहवाल सादर करणार असून त्याच अहवालावर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होणार आहे। यंदा जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस झाला, मात्र त्यानंतर खंड पडला। परतीच्या पावसाकडून अपेक्षा होत्या, मात्र परतीच्या पावसानेही निराशा केल्यामुळे जिल्ह्यातील पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। शनिवारी पालकमंत्री जो अहवाल सादर करतील त्यानुसार जाहीर होणाऱ्या दुष्काळी मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्णसंख्या व बळींची संख्या वाढतच असून आज मिरज, ब्राह्मणपुरीमधील संजय गुरव व कवटेमंकाळ येथील राजकुमार पवार यांचा मृत्यू झालाय। ब्राह्मणपुरी येथील श्री अंबाबाई मंदिराजवळ राहणारे संजय गुरव यांचा स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाल्याने मिरजेत एकच खळबळ उडालेली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून सर्वत्र ओळख आहे। त्याच आरोग्य पंढरीत स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना याची माहिती मिळताच आयुक्तांनी मिरजेतून येऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। महापालिका आरोग्य विभागाची यंत्रणा कामाला लागलेली आहे। संजय गुरव हे मिरजेच्या ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराचे पुजारी आहेत। त्यांना 8 दिवसांपूर्वी सर्दी, ताप व खोकल्याचा आजार झाला होता। संजय गुरव यांनी डॉक्टर पाठक यांच्या रुग्णालयातून सर्दी खोकल्याचं औषधही घेतलं होतं। सर्दी खोकला असल्याने तो बरा होईल यामुळे ते औषध गोळ्या घेत राहिले। सर्दी खोकला व ताप तसेच घशातील दुखणं वाढत गेलं। त्यांचा ताप व खोकला व सर्दी कमी येत नसल्याने त्यांना मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। संजय गुरव यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या।
महापालिकेला याची पुसटशीही कल्पना नाही, याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आयुक्तांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली आहे। सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांना सक्त सूचना केल्या गेल्यात। आरोग्य विभागाला त्यांनी चांगलेच धारेवर धरलेले आहे। तासगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंद्याचे पेव फुटलेले आहे। गावागावात अवैध धंदेवाल्यांनी धुडगूस घातलेला आहे। तरुण पिढी बर्बाद होत आहे। तासगाव पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबद्दल शंका निर्माण होत आहे। पोलिसांच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तालुक्यातील अंगणवाडी सेविका पेटून उठलेल्या आहेत। हजारो अंगणवाडी सेविका व सर्वपक्षीय आंदोलनकर्ते 25 ऑक्टोबर रोजी येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत। त्यांच्या नियोजनाची बैठक शुक्रवारी तासगावात पार पडली। यावेळी सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रदीप माने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं। यावेळी माने म्हणाले, तालुक्यात काळ्या धंदेवाल्यांनी थैमान घातलेला आहे। काळ्या धंद्यामुळे तरुण वर्ग देशोधडीला लागत आहे। मटका, जुगार, अवैध दारू विक्री, खासगी सावकारकी, गुटखा, मावा विक्री जोमात सुरू आहे। आम्ही सावर्डे येथे दारू विकणाऱ्यांना रंगेहात पोलिसांना पकडून दिलाय। मात्र पकडलेल्या दारूचा पंचनामा करण्यासाठी पोलीस 1.5 तासानं घटनास्थळी आले। पंचनाम्यानंतरही दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाली नाही। जुजवी कारवाई करून संबंधितांना सोडून दिल्यानं पुन्हा गावात दारूचे अड्डे थाटले जात आहेत। हजारो महिलांचे संसार उद्ध्वस्त करणारे अवैध धंदे तालुक्यातून हद्दपार करा, या मागणीसाठी तालुका सरपंच परिषद व सर्वपक्षीय राज्यकर्ते यांच्या वतीने 25 रोजी येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला अंगणवाडी सेविकांनी पाठिंबा दिलेला आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजय कॉलनीतील श्रीनाथ रेसिडेन्सीमध्ये सुरू असलेला कुंठणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त करून तेथून एका पीडित महिलेची सुटका केलेली आहे। या प्रकरणी दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजय कॉलनीतील श्रीनाथ रेसिडेन्सी येथे विनायक श्रीनिवास इरिगेरे आणि त्यांची पत्नी हसीना अहमद खान हे त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार त्या ठिकाणी पंटर पाठवून छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आलेली आहे। अटक करण्यात आलेले दोघे जण राहत्या फ्लॅटमध्ये महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन तिच्या कमाईवर उदरनिर्वाह करून कुंठणखाना चालवत असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध कलम 3, 4, 5 प्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, अभिजित गायकवाड, कविता पाटील, अनिता गायकवाड व कोळेकर यांनी केलेली आहे। कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात उद्योग मित्रची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील, महापालिका उपायुक्त सुनील पवार, महावितरणचे अधिकारी, उद्योग विभागाचे अधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। दर 3 महिन्याला उद्योग मित्रची बैठक होत असते। या बैठकीमध्ये मिरज MIDCचे अध्यक्ष संजय आरणके यांनी अग्निशमन विभाग सुरू करण्याची मागणी केली। जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। तसेच उद्योजकांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते तातडीने सोडवावेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही दिला। तसेच गोविंदराव मराठे इंडस्ट्रियल इस्टेट मधील व वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आदेश त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। यावेळी कुपवाड येथील उद्योजकांनी ESI हॉस्पिटल सेवा बंद असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचा लवकरच आपण निकाल लावण्याची हमी उद्योजकांना दिलेली आहे। तसेच सामान्य कामगारांच्यासाठी लवकरात लवकर ESI सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। यावेळी उद्योजकांनी रस्ते, पाणी, लाईट, अग्निशमन विभागाच्या सुविधा पुरवण्याची मागणी केलेली आहे। महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांनी लवकरात लवकर MIDCतील कचरा उठाव करू व जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील याविषयी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही यावेळी दिलेली आहे। या बैठकीला कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, शिवाजी पाटील, चंद्रकांत पाटील, दीपक मर्दा, पांडुरंग रुपनर, अनंतकीर्ती चिमड, रमेश आरवाडे, मिरज MIDCचे अध्यक्ष संजय अर्णाके, वसंतराव दादा औद्योगिक वसाहतचे अध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, उद्योग भवनच्या कुलकर्णी तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 14 मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून प्रभाग समिती 1 च्या सभेत सत्ताधारी भाजपचे गटनेते युवराज बावडेकर व नगरसेवक सुब्राव मद्रासी यांच्यात हमरी-तुमरी झाली। उपमहापौर व इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवला। या वादामुळे प्रभाग समिती 1 ची पहिली सभा वादळी झाली। महापालिकेच्या प्रभाग समिती 1 ची सभा सभापती उर्मिला बेलवलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत आरोग्य विभागाचा विषय चांगलाच गाजला। गावभाग येथील प्रभाग क्रमांक 14 मध्ये नव्याने मुकादम व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत।
या नियुक्त्या करताना प्रभागातील नगरसेवकांना विश्वासात घेणं आवश्यक होतं, तरी देखील गटनेते युवराज बावडेकर यांनी विश्वासात न घेतल्यानं नगरसेवक सुब्राव मद्रासी यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी करत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलाय। शिवाय प्रभाग समिती 1 मधील काही कर्मचाऱ्यांना मूळ ठिकाणी पाठवावं अशी मागणी केली आहे। यावर गटनेते युवराज बावडेकर आक्रमक झाले। ते म्हणाले, वैयक्तिक कारणामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणं चुकीचं आहे। सध्या प्रभाग मोठा झालेला आहे, त्यामुळे स्वच्छतेला शिस्त लावणं आवश्यक आहे। त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत, मात्र माजी नगरसेवकांच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी करणं चुकीचं आहे। हे व्यक्तिगत मत असल्याचं बावडेकर यांनी सांगितलं। त्यामुळे मद्रासी संतप्त झाले। बावडेकर व मद्रासी यांच्यात हमरीतुमरी झाली। उपमहापौर धीरज सूर्यवंशी, सभापती बेलवलकर व इतर सदस्यांनी यामध्ये मध्यस्थी केली। त्यानंतर दोघांचा वाद मिटला। स्वच्छता कर्मचारी नियुक्ती असलेले किती कर्मचारी कार्यालयात काम करतात याचा सविस्तर अहवाल पुढच्या सभेत सादर करण्याचे आदेश सभापती उर्मिला बेलवलकर यांनी आरोग्य विभागाला दिलेले आहेत। शासनाने घेतलेल्या मोटार वाहन निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत अवजड वाहन परवाना व सरकारी गॅरेजमधील 1 वर्षाचा अनुभव परवाना नसल्यानं 833 विद्यार्थ्यांनी निवड उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे। यात शासनाने लक्ष घालून आवश्यक ते परवाने काढण्यासाठी 1 वर्षाची मुदत द्यावी व या 833 विद्यार्थ्यांची निवड कायम ठेवावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे, शासनाच्या परिवहन विभागाने 23 डिसेंबर 2016 ला मोटार वाहन विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया झाली होती। त्यानुसार 833 विद्यार्थ्यांची निवड देखील झालेली आहे। यासाठी मोटार वाहन निरीक्षक पदाकरता अवजड वाहन परवाना व सरकारी गॅरेजमधील 1 वर्ष कामाचा अनुभव परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण होण्याआधी असायला हवे असे नमूद करीत शासनाची 23 डिसेंबरची अधिसूचना अमान्य केली होती। राज्य शासनाने योग्य बाजू न मांडल्याने पदभरती न्यायालयाकडून रद्द झालेली आहे। त्यामुळे 833 विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। या विषयात कायदेशीर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे। गॅरेज अनुभव व अवजड वाहन परवाना काढण्यासाठी नियुक्त उमेदवारांना 1 वर्षाचा कालावधी द्यावा व विद्यार्थ्यांची निवड कायम करावी। या मागणीचा विचार राज्य शासनाने तातडीने करावा अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केलेली आहे।